प्रेषित भाग 16. सर पीटर. सँड्रा, ह्या विकेंडला मीच सँटा बार्बराला येऊ का? आलोक, माझा कानांवर विश्वास बसत नाही. कित्येक विकेंड्सना मी तुला इकडे बोलवते, पण तू काहीतरी सबब काढून येत नव्हतास आणि मलाच तुझ्या त्या भकास सोकोरोमध्ये यावं लागायचं. सँड्रा सँटा बार्बरामधल्या अंतराळ मानसशास्त्राच्या संस्थेत संशोधन करत होती. आलोक सायक्लॉप्सवर कामाला लागला तेव्हा ती ह्या संस्थेत काम करायला लागली. आलटून पालटून एकमेकांच्याकडे विकेंडला भेटायला जायचे त्यांचे ठरले होते. हा 8वा विकेंड होता. वास्तविक 8पैकी 4 वेळा आलोकने सँटा बार्बराला जायला हवे होते, पण त्याने ती खेप एकदाच केली होती. तुझं म्हणणं बरोबर आहे सँड्रा, पण मला सायक्लॉप्सवर 60 दिवसच काम करायची मुदत मिळाली. तिचा भरपूर फायदा करून घ्यायचा म्हणून मी शनिवार रविवारसुद्धा इकडेच घालवले. ते मला सांगायची जरूर नाही. मी तिकडे आले तरी तुझं अर्धचित्त आणि अर्धा वेळ सायक्लॉप्सकडेच. जाऊ दे, आता तुझी मुदत संपत आली तसं कामही संपत आलं का? नाही सँड्रा, अजून काम पुरं झालं नाही. होईल की नाही शंकाच आहे. मी सँटा बार्बराला येतोय ते कामाच्या निमित्तानं, होय की नाही? सँड्राने घुशातच विचारले. सँड्रा, रागवू नकोस. मी हे 60 दिवस पुरे झाल्यावर पूर्ण भरपाई करीन तुझ्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल. हे पहा, कॅलिफोर्नियात सर पीटर लॉरी नावाचे एक म्हातारे शास्त्रज्ञ आहेत. त्यांची भेट घेणं मला आवश्यक आहे माझ्या कामासाठी. ते सँटा बार्बराजवळ राहतात. सर पीटर ना? मला चांगले माहिती आहेत. त्यांना म्हातारा हे विशेषण मात्र लागू पडत नाही बरं का. ते 90 ओलांडलेले एक तरुण आहेत. मोठा रंगेल गडी आहे. ठीक आहे, तू ये, मी त्यांची तुझी गाठ घालून देते. सँड्राने फोन बंद केला. संध्याकाळी 7 वाजता आलोकचे विमान सँटा बार्बराच्या विमानतळावर उतरले. सँड्रा आपली स्पोर्ट्स कार घेऊन आली होती. बरं झालं तू फार उशीर केला नाहीस ते, कार सुरू करत सँड्रा म्हणाली. का बरं? आज सर पीटर यांच्या सन्मानार्थ एक पार्टी आहे. 90 ओलांडल्याच्या निमित्त. आपण कुठंतरी जेवण घेऊन तिथं जायचं. रात्री 10 नंतर सर पीटर बोलण्याच्या अवस्थेत असतील की नाही शंका आहे. तेव्हा त्याआधी त्यांच्याशी तुझी भेट झालेली बरी. सर पीटर लॉरी FRS हे मूळचे इंग्लंडचे रहिवासी, पण त्यांचे बहुतेक संशोधन अमेरिकेत झाले होते. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते फेलो होते. खगोलशास्त्रात संशोधन करून त्यांनी हे बहुमान मिळवले होते. परंतु त्याचबरोबर सामान्य माणसाला विज्ञानात गोडी वाटावी यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले होते आणि ते यशस्वी झाले होते. त्यांच्या काही विज्ञान कथा वाचून इंग्लंडचा राजा 3रा चार्ल्स याने त्यांची सर्व पुस्तके वाचायला विकत घेतली. परंतु त्यातील इंट्रोडक्शन टू स्टेलर स्ट्रक्चर, हायड्रोडायनॅमिक्स ऑफ सुपरनोवा कोलॅप्स वगैरे शीर्षके वाचून कुठून या फंदात पडलो असे राजेसाहेबांना वाटल्याची आख्यायिका होती. पण अशा तऱ्हेने विज्ञानाची सेवा करणारे सर पीटर हे स्वभावाने मोकळे आणि रंगेल होते. इंग्लंडमध्ये असताना क्रिकेट तर अमेरिकेत गोल्फ या खेळांचे ते भोगते. नाच गाणे, मदिराक्षी यांचे पण चाहते. त्यामुळे ज्या ज्या पार्ट्यांना ते जायचे तिथे हटकून ते लोकप्रिय व्हायचे. आलोकला सर पीटर लॉरींचे हे चरित्र माहीत होते. त्यांच्या वैज्ञानिक कार्याबद्दल त्याला आदर होता आणि त्यांच्या चिरतरुण स्वभावाचे कौतुक वाटायचे. परंतु केवळ ह्या आदरामुळे काही तो आज त्यांना भेटायला आलेला नव्हता. इतक्या तडकाफडकी त्यांना भेटायचे कारण काय होते? सँड्राने हाच प्रश्न आलोकला विचारला. त्यांच्या एका जुन्या सहकार्याबद्दल मला माहिती पाहिजे. पण सँड्रा, मी गडबडीत विचारायचं विसरलो. आपण जेवायचं कुठं? तू जर काही ठरवलं नसलंस तर तुझ्या आवडत्या ताजमहाल रेस्टॉरंटमध्ये जाऊया का? आलोकला सर पीटरबद्दल जास्त बोलायचे नव्हते हे सँड्राने ओळखले. फ्रीवेवरून उजवीकडे वळण घेऊन तिने ताजमहालचा मार्ग धरला. गेल्यावेळी तिथले बोटी कबाब आलोकला आवडले होते. 9च्या ठोक्याला ते दोघे सँटा बार्बराच्या फॅकल्टी क्लबच्या मुख्य दालनात पोचले. पार्टी रंगात आली होती. जरी पुष्कळ लोक तिथे होते तरी एका कोपऱ्यातून येणाऱ्या हास्यकल्लोळातून
सर पीटर कुठे आहेत हे कळायला त्यांना वेळ लागला नाही. गर्दीतून वाट काढत आणि आलोकला ओढत ओढत सँड्रा त्यांच्यापुढे दाखल झाली. ओ हो, सँड्रा का? ये माझ्या मुली, माझ्या पुढच्या 90 वर्षांकरता मला शुभकामना दे. सँड्राला मिठी मारत सर पीटर म्हणाले. सँड्राने आलोकची ओळख करून दिली तेव्हा त्याच्या पाठीवर जोराची थाप मारून ते म्हणाले, तुझा मित्र म्हणजे खास मित्र दिसतोय. आलोक, अशी मुलगी मिळवल्याबद्दल अभिनंदन. जर मी 60 वर्षांनी लहान असतो तर ही पोरगी तुझ्या हाती लागू दिली नसती. सर पीटर, तुमच्या सध्याच्या वयात तुमच्यात जी तडफ आणि जो उत्साह आहे त्याचा निम्मा भाग देखील जरी माझ्यात तुमच्या निम्म्या वयात असला तरी मी स्वतःला धन्य समजेन. आलोकच्या चेहऱ्यावर हिरो वर्शिप दिसत होती. काय ग सँड्रा, हा तुझा मित्र नेहमीच अशा गणिती भाषेत बोलतो का? कदाचित माझंच डोकं काम करत नसेल. त्याला पेयाची जरुरी आहे. असे म्हणून वेटरने आणलेल्या पेयांपैकी शॅम्पेनचा ग्लास उचलत सर पीटरने विचारले, काय रे, हा माझा कितवा ग्लास? साहेब, मला माहीत नाही, वेटर अदबीने उत्कारला. अरे खोटा विनय कशाला, स्पष्ट बोलावं माणसानं. मी मोजतोय, हा माझा 5वा पेला. जोपर्यंत मोजता येतंय तोपर्यंत पीत राहायचं हा माझा नियम असतो. माणसानं मजा केली नाही तर त्यानं जगावं कशाला काय? आलोकच्या पोटावर एक लहानशी बुक्की मारत सर पीटर म्हणाले. सर पीटर, तुम्हाला भेटल्यावर एक प्रश्न विचारायचा असं मी अनेक दिवसांपासून ठरवत आलोय. आज योग आला, विचारू? विचार की. उत्तर देणं न देणं माझ्या हातात आहे. तुम्ही आता 9 दशकं पुरी केलीत. 100 सहज ओलांडाल असं मला वाटतं. पण सगळ्यांच्याच नशिबी दीर्घायुष्य नसतं. तुम्हाला कधीतरी असं वाटतं का की आपण एकटे पडत चाललो? तुमचे एकेकाळचे समवयस्क सहकारी आणि मित्र जसजसे गळत गेले तसतसं तुम्हाला एकाकीपण अस्वस्थ करतं का? सर पीटर गंभीर झाले. आलोकच्या खांद्यावर हात टाकून ते त्याला एकीकडे घेऊन गेले. तिथे काही खुर्च्या मांडलेल्या होत्या. सँड्रा त्यांना सोडून दुसऱ्या मित्रमंडळीत गप्पा मारायला गेली. आलोकला आपल्या शेजारी बसवून ते म्हणाले, तुला क्रिकेटचा खेळ माहीत आहे? मी भारतातला आहे सर पीटर. तिथं गल्लोगल्ली हा खेळ खेळला जातो. आलोक म्हणाला. तू सुसंस्कृत देशातला आहेस. इथल्या लोकांना क्रिकेटची किंमत नाही. त्याऐवजी बेसबॉलचा रानटी खेळ खेळतात. मी तुला क्रिकेटची उपमा देतो. एखादा सलामीचा फलंदाज कधीकधी शेवटपर्यंत आऊट न होता बॅट घेऊन तंबूत परततो. त्याने एकामागोमाग एक असे आपले भिडू बाद होताना पाहिलेले असतात. काहींच्याबरोबर पुष्कळ वेळ खेळून पुष्कळ रन्स काढलेले असतात. अशा वेळीसुद्धा आपला भिडू तंबूत परतला तरी मनःशांती ढळू न देता त्यानं खेळत राहायचं असतं. सर पीटर, थोडंसं गणित संभाषणात आणल्याबद्दल आधीच माफी मागतो. पण एक उपमा मला सुचली. आयुष्यातलं प्रत्येक दशक म्हणजे क्रिकेटमधली एक विकेट असं समजू. 100 ओलांडली की तुम्ही म्हटल्याप्रमाणे नॉट आऊट बॅट इन हँड. असं असताना तुम्हाला असं वाटत नाही का की क्रिकेटप्रमाणेच शास्त्रज्ञाच्या जीवनातली 3ऱ्या आणि 4थ्या दशकातली भागीदारी विशेष महत्त्वाची? त्याच काळात त्याच्याकडून विशेष संशोधनाची अपेक्षा असते. अर्थात तुमच्यासारखे टिकाऊ फलंदाज त्याला अपवाद आहेत. तरी पण तुमच्या जीवनात 3ऱ्या आणि 4थ्या दशकात भागीदारी करणारे शास्त्रज्ञ तुम्हाला लाभले असतीलच. आज आपला 90वा वाढदिवस साजरा करताना तुम्हाला त्या काळातल्या कोणा सहकाऱ्यांची आठवण होते का? आलोकने एका विशिष्ट उद्देशाने हा प्रश्न विचारला होता. सर पीटर अपेक्षेप्रमाणे उत्तर देतात का ह्याकडे तो उत्सुकतेने पाहू लागला. पण सर पीटरनी उत्तर देण्यापूर्वी आपला मेंदू ताजातवाना करायला शॅम्पेनचा एक पेला आधी रिचवला. मग घसा खाकरून ते म्हणाले, तरुण माणसा, एखाद्या वर्तमानपत्रवाल्यासारखे प्रश्न विचारतोस तू. पण हरकत नाही. तू अंदाज केल्याप्रमाणे संशोधनाच्या दृष्टीनं माझं पण 3रं आणि 4थं दशक गाजलं. कव्हर ड्राईव्ह, लेट कट, स्वीप आणि हुक हे मी याच काळात मारले.
पुढं पण मी रन्स काढल्या, चौकार षटकार मारले, पण त्यात पूर्वीसारखी सफाई राहिली नाही. याचं कारण केवळ माझं वाढतं वय नसून पूर्वीसारखे सहकारी नंतर लाभले नाहीत हेही आहे. रॉजर्स, विल्किन्सन यांच्यासारखे माझे देशबांधव, विश्वनाथनसारखा तुझा देशबांधव आणि ह्या देशातले रॉकफर्ड, फाईनस्टाईन ही नावं आज मला आठवतात. त्यातले काही आज आऊट झालेले आहेत, तर काही रिटायर्ड हर्ट. फाईनस्टाईन हा ह्या दुसऱ्या प्रकारात बसतो. त्याचं संशोधन ऐन रंगात आलं असताना सरकारनं ग्रांट कट केली. बिचाऱ्याचं संशोधन अशा तऱ्हेचं होतं की सरकारी अनुदानाशिवाय चालू शकणारं नव्हतं. त्यानं एका आठवड्यात निर्णय घेतला विज्ञान सोडायचा. त्यानं शेत विकत घेतलं. एकदम आयोवामध्ये जो गडप झाला तो पुन्हा मला कधी भेटला नाही. अजून आलोकला हवे ते उत्तर मिळाले नव्हते. त्याने पुन्हा किल्ली दिली. पण सर पीटर, सरकारी अनुदानं बंद झाल्यानं संशोधनात खंड पडणं ही एक गोष्ट झाली. भागीदारी ऐन रंगात आलेली असताना एखादा खेळाडू निष्कारण रनआउट देखील होतो. तुम्हाला तसा दुर्दैवी अनुभव आला का? सर पीटर गंभीर झाले. होय, तसाही एक अनुभव आला. माझ्या भिडूनं मला आवाहन केलं. मी प्रतिसाद दिला. पण ती धाव पूर्ण झाली नाही. कोण होता तो दुर्दैवी भिडू? आलोकला वाटले आता आपण अपेक्षित उत्तराकडे येऊन पोचलो. होता एक माझ्याच वयाचा शास्त्रज्ञ. आमचं दोघांचं संशोधन चालू होतं. पुष्कळ दिवस. एका रात्री त्याचा मला फोन आला. इतके दिवस असाध्य असलेली गोष्ट साध्य झाली असं त्यानं मला सांगितलं. सर्व तपशील कळवायला तो माझ्याकडे येत होता, पण आलोक स्तब्ध होता. सर पीटरनी आणखी एक शॅम्पेनचा पेला घेतला आणि आपले वाक्य पूर्ण केले. पण माझ्याकडे येण्यापूर्वीच तो अपघातात मेला. कोण होता तो शास्त्रज्ञ? अखेर आलोकने विचारले. आता तरी सर पीटर उत्तर देतील का? त्यांची शुद्ध आता हरपायची लक्षणे दिसत होती. पण आलोकचे नशीब बलवत्तर होते. खुर्चीवरून झोकांडी जाता जाता सर पीटर पुटपुटले, जॉन प्रिंगल.